धम्मबंधूवाडी भगिनींनो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण परिशीलन करीत आहोत. आणि त्यामधील आज आपण प्रत्येक माणसाच्या जीवनाशी संबंधित असा महत्त्वाचा विचार लक्षात घेणार आहोत. मागे आपण माणसाची अधोगती कशाने होते हे लक्षात घेतलं होतं. दुष्ट मनुष्य कोणाला म्हणायचं तेही लक्षात घेतलं होतं. आज आपल्याला सर्वोत्तम पुरुष, न्यायी आणि सज्जन पुरुष याबद्दलची बाबासाहेबांनी लिहिलेली ही हकीकत, हा मजकूर लक्षात घ्यायचा आहे. वास्तविक पाहता बुद्ध धम्माच्या स्वीकारामधला बाबासाहेबांचा दृष्टिकोन हा होता की पिढ्यानपिढ्या मानवी समाजातून हकालपट्टी झालेला हा समाज, ज्याला शिक्षणाचा गंध नव्हता, जगामध्ये कोणकोणत्या प्रकारचं ज्ञान उदय पावतं, कशी माणसं जगतात, कशी उच्च ध्येयापर्यंत पोचतात, कसं जीवनाचं आपल्या कल्याण करण्याचा, सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात, ह्या सर्व माणसाला आवश्यक असणाऱ्या ज्ञानापासून या देशातला खालच्या जातीमध्ये अडकलेला समाज दूर होता. मनुष्य म्हणून चांगलं जीवन कसं जगायचं याचं ज्ञानसुद्धा त्याच्याजवळ नव्हतं, कारण त्याला शिक्षण नाकारलं गेलं होतं, संस्कार नाकारले गेले होते. उच्च विद्या हा काय असतात त्याकडे ढुंकूनही पाहायचं नाही इतकं बंधन त्यांच्यावरती घातलं गेलेलं होतं. आणि त्याच प्रकारचं वातावरण देशामध्ये जातीभेदाच्या रूपानं आजही बऱ्याच प्रमाणात कायम आहे. पूर्वी तर ते अतिशय भयंकर स्वरूपामध्ये अस्तित्वात होतं. अशा समाजाला प्रथमतः माणसात आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. ज्या समाजानं त्यांची समाजातूनच हकालपट्टी केली होती आणि त्याच्यावरती बहिष्कार लादलेला होता, तो बहिष्कार रद्द करून ती हकालपट्टी संपवून ह्या सर्व समाजामध्ये या मागासवर्गीय समाजाला बाबासाहेबांनी आणलं. हे त्यांचं महान क्रांतिकारक कार्य हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु केवळ इतरांच्या बरोबरीला आला म्हणजे तो चांगला बनला, सुखी बनला, उत्तम मनुष्य बनला हा त्याचा अर्थ नाही. कारण जातीभेदाच्यामुळं या देशातल्या मुठभर लोकांना फक्त ज्ञानाचे दरवाजे, उच्च जीवनाचे दरवाजे म्हणूया की उघडे होते, बाकीच्यांना ते नाकारलेले होते. जात माणसाला उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, चांगला वाईट असा भेद करायला शिकवते. माणसामध्ये माणसानं भेद केला की तिथे अन्याय निर्माण होतो, तुझं माझं निर्माण होऊन भांडण तंटा सुरू होतो, वैर भावना जागते, द्वेषाची भावना जागते आणि त्या नकारात्मक जीवनामध्ये मनुष्य आपलं आयुष्य जगत राहतो, त्या जातीला मानून, त्या जातीला चिकटून. म्हणून या देशातला प्रत्येक मनुष्य मानसिकदृष्ट्या मागासलेला आहे. जातीला मानतो तो 100% मागासलेला आहे. भले तो व्यावहारिक जीवनामध्ये काही मिळवलेलं असो, त्यानं किती मोठा झालेला असो, अगदी देशाचा नायक जरी झालेला असला तरी त्या अज्ञानातून तो मुक्त झालेला नाही, त्या नकारात्मकतेतून तो मुक्त झालेला नाही आणि चांगलं मनुष्य जीवन जगण्याची योग्यता त्याच्यामध्ये नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे चांगलं मनुष्य जीवन जगणं हे तर माणसाचं ध्येय आहे. प्रत्येक माणसाला जीवात जीव असताना सुख हवं असतं आणि हे परिपूर्ण कसं मिळेल या दृष्टीनं त्याची ओढ असते आणि तो मार्ग त्याला अनुसरावा लागतो, कारण त्याला शेवटी आपल्या उच्च ध्येयापर्यंत पोचायचं.
म्हणून उत्तम मनुष्य कसं बनायचं, श्रेष्ठ मनुष्य कसं बनायचं, हाच प्रत्येक माणसापुढचा एक मात्र आदर्श आहे, दुसरा आदर्श नाही. आणि जगामध्ये अनेक धर्मांमध्ये थोडी बहुत शिकवण या बाबतीमध्ये आहे. चांगुलपणाची चर्चा केली आहे, चांगल्या माणसाची चर्चा केलेली आहे, परंतु मर्म मात्र जाणले नाही किंवा त्याला एक कुंपणं घातलेली आहेत आपल्या धर्माची, आपल्या समजुतीची, आपल्या श्रद्धा विश्वासाचे. म्हणून सर्व धर्म सर्वोत्तम मनुष्य घडवू शकत नाहीत, आजपर्यंत कोणी घडवलेलं नाही. फार तर संत निर्माण करतील. संत माणुसकीला मानतात. माणसानं माणसाशी माणसासारखं न्यायानं वागावं हा संतांचा एक मानस असतो, मानसिकता असते. परंतु संतही अज्ञानातून मुक्त नसतात. ज्या संप्रदायात ते उदय पावतात त्या संप्रदायाचं सारं अज्ञान ते धरून ठेवतात. आणि सर्वात मोठं अज्ञान म्हणजे देव मानणं, आत्मा मानणं, लोक परलोक मानून त्याला चिकटून राहणं. म्हणून संत व्यावहारिक जीवन सुधारू शकत नाहीत आणि सुधारू शकले नाहीत. व्यवहारामध्ये माणसाला ते घडवू शकले नाहीत. उलट तुम्ही माणसासारखं चांगलं वागा, परंतु जो काही सामाजिकदृष्ट्या आणि सार्वजनिकदृष्ट्या अन्याय अत्याचार होतो तो मुकाट सहन करा, त्याच्यात बदल करण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. अशी संतांची थोडीशी उलटी शिकवण आहे. देवाला माना, रूढी परंपरा पाळा, त्याप्रमाणे जगा. बाकीचे लोक अन्याय करतात, फक्त तुम्ही त्यांना माफ करा, त्यांच्याशी मैत्रीला वागा. ही संतांची शिकवण आहे. ही एकांगी शिकवण आहे. आणि एकांगी शिकवणीला छेद जे राहतो तो फक्त बुद्धाच्या धम्मात. अन्याय सहन नाही करायचा, अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे. अन्याय लक्षात येऊन तो निवारण करण्यासाठी सुद्धा झटलं पाहिजे. कारण त्या अन्यायानं केवळ आपणच आपलं मनुष्य जीवन पराभूत करतो असं नाही, तर तमाम मानवजातीचं जीवन पराभूत होत असतं. म्हणून त्याविरुद्ध, ह्या मानसिक गुलामगिरीच्या विरुद्ध, ह्या मानसिक कमजोरीच्या विरुद्ध बुद्धानं आवाज उठवला. आणि माणसाला त्याचं माणूसपण त्याच्या स्वतःच्या आचरणातून प्राप्त होऊ शकेल आणि तो परिपूर्णतेला पोचेल, अशा प्रकारचा सिद्धांत मांडला. म्हणून बुद्धाचा धम्म क्रांतिकारक आहे. माणसाला जितका तो बदलण्यास भाग पडतो तितका त्या समाजाला बदलण्याला भाग पडतो, त्या मानव जातीला बदलण्याला भाग पडतो. त्या मानव जातीच्या पुढे सर्वांगीण आदर्श ठेवतो आणि त्या आदर्शामध्ये येणाऱ्या साऱ्या अडचणीचं निवारण करतो. ईश्वर ही पहिली अडचण आहे, आत्मा ही दुसरी अडचण आहे, स्वर्ग नरकाची भीती किंवा ईश्वराच्या हातात सर्व काय ही तिसरी अडचण आहे. अशी अनेक मानसिक बंधनं ज्या धर्माने निर्माण केलेली आहेत, त्या धर्मांच्या बाबतीमध्ये बुद्ध अतिशय स्पष्टपणे भूमिका घेऊन खरी अस्सल माणुसकी जी ते पुढे मांडतात. आणि म्हणून बुद्ध धर्मामध्ये सरळ म्हटलं आहे की शेवटी या जगातील स्वामी कोण आहे? कोणी देव, कोणी ईश्वर नाही, मनुष्य आहे. तो स्वतःचा स्वामी आहे, तो या जगाचा स्वामी आहे. परंतु स्वामी अर्थानं की स्वतः तो बदलतो, स्वतः श्रेष्ठ बनतो, साऱ्या जगाला श्रेष्ठ बनण्याच्या मार्गाने प्रयत्नशील असतो. हे याच्यामध्ये त्याचं स्वामित्व दडलेलं आहे. म्हणून आत्ताही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया अतना वसुदंतेन नाथो लभती दुर्लभंग, अशा प्रकारची जबरदस्त शिकवण बुद्धांना दिलेली आहे की मनुष्य स्वतःचा स्वामी स्वतः आहे. दुसरा कोणी त्याचा स्वामी होऊच कसा शकतो? माणसानं स्वतःची जर नीट जडणघडण केली, त्यानं स्वतःला नीट घडवलं, तर तो जगामध्ये सर्वोत्तम स्वामी बनतो. हे फक्त बुद्ध सांगू शकतात. आणि असा मी स्वामी झालेलो आहे असा प्रत्येक मनुष्य होऊ शकतो, असं पराकुटीचं स्वातंत्र्यही प्रत्येक माणसाला देऊ शकतात. किंवा हा तू स्वतःचा असा महान झालास, स्वतःचा स्वामी झालात, तर बुद्ध म्हणून काही माझं नुकसान नाही त्याच्यामध्ये. मला ईर्ष्या करण्याची गरज नाही, तुझ्यापासून मला मागण्याची गरज नाही, तुम्हाला मानलं पाहिजे, मी तुझ्यावरती उपकार केले अशी भावना बाळगली पाहिजे, काही गरज नाही. तुझं तू कर आणि त्या श्रेष्ठत्वाला पोच. इतकी निरपेक्ष भावना जगाच्या इतिहासामध्ये कुठल्याही धर्मसंस्थापकानं दाखवलेली नाही. आणि म्हणून जेव्हा बुद्ध सर्वोत्तम पुरुषाची व्याख्या करतात, तेव्हा ती साधीसुधी व्याख्या नाही. न्यायी पुरुषाची व्याख्या करतात, तेव्हा ती साधीसुधी व्याख्या नाही. इतर कुठल्याही तत्त्वज्ञानामध्ये नाही,
इतकी ती बृहत स्वरूपाची, फार विशाल स्वरूपाची व्याख्या आहे. आणि म्हणून त्या दोन्ही व्याख्या आपल्याला इथे लक्षात घ्यायच्यात. आणि बाबासाहेबांनी खास करून त्यासाठी 2 प्रकरणं लिहिलेली आहेत. त्यांनी ह्या गोष्टीला इतकं पराकुटीचं महत्त्व दिलेलं आहे. मग सर्वोत्तम पुरुष कोणाला म्हणायचं? सर्वात उत्तम कसं समजायचं? कोणती कसोटी आहे? त्याच्या शारीरिक सौंदर्यावरून समजायचं का? त्याच्या धनसंपत्तीवरून, श्रीमंतीवरून समजायचं का? त्याचा अधिकार, पॉवर, सत्ता याच्यावरून समजायचं का? कोणत्या पदावरती जाऊन तो पोहोचलेला आहे म्हणून त्याला मोठं म्हणायचं का? आणि सर्वोत्तम म्हणायचं का? शक्यच नाही ते. ह्या व्यवहारातल्या व्याख्या आहेत आणि ती सारी पिळवणुकीची यंत्रणा आहे. त्यामध्ये सभ्यतासुद्धा कधी असत नाही आणि माणुसकीसुद्धा असत नाही. इतक्या खालच्या दराची ती पद्धती आहे. म्हणून पदप्रतिष्ठा आणि व्यावहारिक योग्यता यावरून माणसाचं श्रेष्ठत्वच ठरत नाही, त्याची उत्तमता ठरत नाही. आणि ती उत्तमता मग इथे बुद्धानं मांडलेली आहे. अंगुत्तर निकायामध्ये हा सारा भाग आलेला आहे. त्या 5व्या सर्गामधून बाबासाहेबांनी हा मजकूर इथे घेतलेला आहे. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहकारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंनो, जगात 4 प्रकारची माणसे आढळतात. पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य म्हणजे स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो. तिसऱ्या प्रकारचा मनुष्य म्हणजे स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या नाही. आणि चौथ्या प्रकारचा मनुष्य म्हणजे स्वतःच्या त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या हितासाठी झटत असतो. 4 प्रकारची माणसं. आणि हा बौद्ध माणसाच्या जीवनाचा क्रायटेरिया आहे, कसोटी आहे. या कसोटीला उतरण्याचा प्रत्येक बौद्ध माणसानं प्रयत्न केला पाहिजे. ते त्याचं खास जीवन आहे. त्याचं विवेचन पुढे आलेलं आहे. जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्ये सेनानं माखलेल्या चितेवरील मशालीसारखा आहे. ती गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही. त्याचप्रमाणे तो मनुष्य जगाला आणि स्वतःलाही निरुपयोगी आहे. स्वतःच्या कल्याणासाठी न झटणारा मनुष्य निरुपयोगी आहे. आता स्वतःच्याच कल्याणाला झटत नाही तर दुसऱ्याची काय किंमत ठेवणार आहे तो? म्हणजे थोडक्यात ज्याला स्वतःच्या कल्याणाची जाण नाही, ज्याला दुसऱ्यांच्या कल्याणाची जाण नाही, असा मनुष्य निरुपयोगी मनुष्य आहे. हे वाचल्यानंतर कधी कधी माझ्या डोक्यामध्ये वेगळाच विचार येतो. हसू येतं, वाईटही वाटतं तो विचार डोक्यात आल्यानंतर, की बाबासाहेबांनी या मागासवर्गीयांना त्यांच्या नरकप्राय स्थितीमधून बाहेर काढलं. सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगता येईल अशा प्रकारचं जीवन जगण्याची परिस्थितीही त्यांना मिळवून दिली आणि त्यांच्यापुढे सर्वोत्तम मनुष्य बनण्याचं ध्येय ठेवलं. की आजपर्यंत तुम्हाला माणसासारखं जगताच आलेलं नाही, मनुष्य म्हणून तुमच्या जीवनाचं तुम्हाला सोनं करताच आलेलं नाही. आता ती संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे. तुम्ही आता आपल्या जीवनाचं सोनं केलं पाहिजे, त्याला न्याय दिला पाहिजे, आपल्या स्वतःच्या हितासाठी झटलं पाहिजे. म्हणून सरळ सरळ उद्देश आहे त्यांचा. त्यांच्या जीवनचरित्राचा अर्थ सरळ सरळ उघड आहे. आणि असं असताना सुद्धा बाबासाहेबांना मानणारी करोडो मागासवर्गीय जातीची माणसं बुद्धाच्या मार्गाने जायला तयार नाही, धम्म घ्यायला तयार नाहीत. खरं आहे की खोटं आहे? फक्त बाबासाहेबांना आम्ही मानतो हो,
ताठ म्हणून जय भीम म्हणतील आणि कोणी नाही म्हटलं तर त्याला नावं ठेवतील. अरे पण तू कुठे आहेस बाबा? स्वतःची फसगत, दुसऱ्याची फसगत, अति अहंकार त्याच्यामधून प्रकट होतो. ते नुसतं अति अहंकार नाही तर अति अज्ञान आहे असं मी म्हणतो, की मनुष्य म्हणून त्याला स्वतःचं मूल्य कळलेलं नाही आणि नुसत्या अभिमानाच्या मध्ये तो वाहवत गेलेला आहे, स्वतःचं जीवन सुधारण्याच्या मागे लागत नाही. माझं हे मत मेजॉरिटी जय भीम म्हणणाऱ्याला लागू होतं असं माझं म्हणणं आहे. चुकीचं असेल तर मला माफ करा, परंतु नुसत्या त्या जय भीम म्हणण्यातला अहंकार तुम्हाला मनुष्य बनवण्यास कारणीभूत होत नाही, हे तितकंच खरं आहे. जो बुद्ध धर्माचा अनुनय करत नाही तो बाबासाहेबांचा अनुयायी होऊ कसा शकतो असा मला प्रश्न पडतो. अनुयायी म्हणजे जो आपल्या आदर्शाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो, अनुनय करतो, मागे जातो. बाबासाहेब ज्या ध्येय निघालेले होते सर्वोत्तम मनुष्य बनण्याच्या दिशेनं, सर्वोत्तम मनुष्य घडवण्याच्या दिशेनं, त्या दिशेनं चालायला त्यांना मानणारा मनुष्य तयारच नसेल तर त्याला आपण अनुयायी कसं काय म्हणायचं? साधा प्रश्न आहे ना. त्या विषयाच्या, त्या शिकवणीच्या साधा संपर्कात यायला तयार नसेल तर त्याला त्याच्या स्वतःच्या कल्याणाची काय चिंता वाटते असं समजायचं आपण? त्याला आपल्या स्वतःच्या कल्याणाची काहीही तमा नाही. म्हणून आजही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि 1950 साली जातीभेद हा कायद्यानं गुन्हा ठरलेला असल्यानंतरही जेव्हा तथाकथित शिकली सवरलेली माणसं स्वतःला महार, मांग, चांभार वगैरे म्हणत राहतात, त्या जातीला चिकटून राहतात, तेव्हा त्यांच्या आखलीचं कौतुक करावं की काय करावं हा प्रश्न मला पडतो. खरंच त्यांना आपल्या कल्याणाची जाणीव आहे का? खरंच ते आपल्या कल्याणासाठी झटतात असं म्हणता येईल का आपल्याला? अशक्य आहे, अशक्य आहे. आणि आज ह्या भारत देशामधल्या तमाम मागासवर्गीयांचं जे मागासलेपण आहे ते एका ह्या मुद्द्यामध्ये अडकलेलं आहे, लक्षात घ्या. आपलं ध्येय सोडलं त्यांनी, आपला आदर्श सोडला त्यांनी. मनुष्य म्हणून सर्वोत्तम बनण्याचं जे सर्वोच्च ध्येय त्याकडे पाठ फिरवली त्यांनी. त्यांच्या मागासलेपणाची किती कीव करायची असा आज प्रश्न निर्माण झालेला आहे. नाही लोक बौद्ध बनायला तयार, बोलायला मात्र भरमसाठ बोलतात, परंतु करायला कोणीच पुढे नाही अशी याची स्थिती आहे. प्रत्येक बौद्ध मनुष्या बाबतीमध्ये अज्ञानी आहे, पहिल्या प्रकारामध्ये मोडणारा आहे. निरुपयोगी, स्वतःच्याही उपयोगाचा नाही तो, निरुपयोगी मनुष्य आहे. आणि ही निरुपयोगी माणसं स्वतःला बौद्ध म्हणतात म्हणजे किती गंमत आहे, किती विनोद आहे, किती हास्यास्पद आहे. आणि ती मग आणखी बौद्ध तत्वज्ञानाची मीमांसा करतात, बाबासाहेबांची मीमांसा करतात, त्यांची योग्यता ठरवतात. बाबासाहेबांनी हे चुकीचं केलं, बाबासाहेबांनी ते चुकीचं केलं, त्यांना हे मान्य नव्हतं, त्यांना ते मान्य नव्हतं. हा ह्या निरुपयोगीपणाला सिद्ध करणारा मामला आहे असं मला वाटतं. निरुपयोगी काय लिहून ठेवलं इथे बाबासाहेबांनी, त्याचं अर्थ कसे लागतात ते पहा. आम्ही ग्रंथ छापून वाचतो लोकांना, पण वाचतो का? आणि फुकट मिळतो हो म्हणून लोक तरी वाचतात का? समजतात का हे काही? इतकी गंमत जम्मत आहे पहा. थोडक्यामध्ये बाबासाहेबांच्या नंतर त्यांचा समाज स्वतःच्या बाबतीमध्ये व्यक्ती आणि समाज म्हणून सुद्धा निरुपयोगी ठरलेला आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आपल्याला वाईट वाटलं तर माफ करा. निरुपयोगी समाज आहे तो.
पूर्णपणे. थांबू आपण इथेच, तर थोडंसं पुढे जाऊ. जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो, सॉरी, जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय. जो निरुपयोगी आहे त्याच्यापेक्षा जरा बरा आहे. निरुपयोगी स्वतःच्या कामाचं नाही, दुसऱ्याच्या कामाचं नाही. पण अशी काही माणसं असतात, स्वतःचं नुकसान झालं तर चालेल, पण दुसऱ्यासाठी काय करायचं. एक करुणेची, एक दयेची भावना असते त्यांच्या मनामध्ये. पटकन दया येते त्यांना, पटकन त्याबद्दल अनुकंपा वाटते, पटकन त्यांच्या काही कामी पडावं, अशी माणसं असतात. स्वतःचा फारसा विचार नाही करत, दुसऱ्यासाठी मात्र धडपडतात. पण तेही अज्ञानच आहे ना. परंतु त्या निरुपयोगीपेक्षा हे बरं आहे ना. कोणाची तरी कामं करतो, किमान मनुष्य म्हणून त्याच्यामध्ये एक जाणीव आहे दुसऱ्या माणसाप्रतीची. थोडा का होईना परंतु मनुष्य ओळखतो, थोडा का होईना मनुष्याचं सुखदुःख जाणतो, थोडं का होईना त्या माणसाबद्दल त्याला काहीतरी वाटतं. म्हणून ज्याला हा कल्याणाची स्वतःच्या आणि दुसऱ्याची कल्पना नाही, चिंता नाही, तो विचारायची डोक्यात नाही, त्याच्यापेक्षा चांगलाच आहे ना. निश्चितच चांगला आहे. अशी माणसं आपल्या व्यवहारामध्ये भेटतात. आणि मग व्यवहार त्यांना खास नाव दिलं जातं. माहीत आहे आपलं काय नाव दिलं जातं. ते कधी फारसा विरोध करत नाहीत, काही कमी जास्त झालं तर त्याबद्दल तक्रार करत नाहीत, गप्पच राहतात ते आपले. त्यांना माणसाला फार गरीब आहे, त्यांना गरीब म्हणतात. आपण ते टाकाऊच आहोत, निरुपयोगी. त्याच्यामुळे थोडं तरी चांगलं आहे, पण त्याला आपण गरीब म्हणतो का. तो गप्प राहतो ना, सहन करतो. दुसऱ्याच्या कामी पडणं आपलं ते चालूच असतं. आपण फार गरीब मनुष्य आहे वगैरे म्हणून. माणसं पहा शब्दांचे किती खेळ करतात, आणि त्या शब्दामध्ये माणसाला कसे फिरवत ठेवतात ते पहा. तर ती गरीब माणसं परवडली का नाही. गरीब माणसं परवडतात, पण आपण गरीब म्हणून त्यांना एकदम निकालात काढतो, काही किंमत देत नाही. अरे फार गरीब आहे आता. काही असो, पुढे जाऊ आपण थोडेसे. जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय. आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा. ही बुद्धाची सर्वात मुख्य शिकवण आहे. स्वतःच्या कल्याणाचा मार्ग आपण अनुसरल्याशिवाय, स्वतःच्या कल्याणाचं मर्म जाणल्याशिवाय, स्वतःच्या कल्याणासाठी प्रयत्नशील झाल्याशिवाय तो मनुष्य कल्याण कशाला म्हणतात ते समजू शकत नाही. कल्याणाचा अनुभव घेऊ शकत नाही, कल्याणाचा अंदाज घेऊ शकत नाही. आणि त्याचा अनुभव घेतल्यानंतर त्याला कळतं की हे किती योग्य आहे, किती चांगलं आहे, किती सरस आहे. आणि जसं मला ते वाटतं आहे तसं इतरांनासुद्धा ते मिळालं पाहिजे, म्हणून तो त्यांच्यासाठी झटतो. त्याच्याजवळ आहे कल्याण काय आहे त्याचं मर्म, त्याचा अनुभव. आणि मग तो अनुभव दुसऱ्यांना देण्यासाठी, दुसऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी तो प्रयत्न करतो. त्या अर्थात तो खऱ्या अर्थानं काम करतो. हे माझ्याजवळ आहे, मी ते देऊ शकतो. मनुष्य आपल्याजवळ असेल तेच देऊ शकतो ना, नसेल तर काही देऊ शकेल. हे मैत्री करून आपल्यामध्येच नाही तर कोणाला देणार, कोणाला दाखवणार, होऊ शकत नाही ते. म्हणून आपणाजवळ असलं तर त्याची खात्री पटते. खात्री पटली की ते खात्रीनं दुसऱ्याला देता येतं. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून मैत्री भावना बुद्धधर्मामध्ये करत असताना
मित्रभावनेची एक शिकवण, एक मेडिटेशन आहे. त्यामध्ये 4 पायऱ्या सांगितल्या जातात. तशा 5 पायऱ्या आहेत. पहिली गोष्ट, स्वतःबद्दल मैत्री करा, आपल्या कल्याणाची चिंता करा. माझं कल्याण हो, माझं भलं हो, माझं चांगलं हो, स्वतःबद्दल चिंतन करा. ती स्वार्थाची भावना नाही, ते पहिलं पाऊल आहे. ती जमीन आहे जिथे पुढे ती मैत्री उदय पावते, अंकुरते. अधिष्ठान आहे, ते ठिकाण आहे, ते जिथे ती निर्माण होऊ शकते. म्हणून स्वतःच्यामध्ये मैत्री निर्माण झाली, स्वतःच्याबद्दल आपुलकी वाटायला लागली, स्वतःचं प्रेम वाटायला लागलं, स्वतःच्या कल्याणाची आपल्याला चिंता वाटायला लागली, तर आपल्या वागण्या बोलण्यामध्ये फरक पडतो, आपल्या जगण्याची पद्धती बदलते. आणि त्याचा अनुभव जसा अधिकाधिक चांगला जातो तसं वाटायला लागतं की हे तर सर्वांच्यासाठी पाहिजे, इतरांनी तसंच जगलं पाहिजे, इतरांना ते माहीत नसेल तर आपण दिलं पाहिजे. आणि म्हणून मग तो मनुष्य इतरांच्या कल्याणासाठी प्रयत्न करायला लागतो. म्हणून मैत्री भावनेमध्ये पहिली मैत्री स्वतःबद्दल, आणि मग ती मैत्री वाढली पाहिजे, दुसऱ्याला देण्याची इच्छा असली पाहिजे, दुसऱ्याच्या बाबतीमध्ये तसंच वागण्याची जिद्द असली पाहिजे. मग सहजपणे आपण दुसऱ्याला कुठली वस्तू देतो, सहजपणे त्याच्यामध्ये सामावून जातो. असं कोण आहे? तर मित्र. मित्र हे असं नातं आहे की जिथे कुठला आडपडदा नसतो. मित्रासाठी मनुष्य सहज त्याग करतो, मित्राला सहज काय असेल ते देतो, सहज आपल्याजवळ असेल त्याच्यात भागीदार करून घेतो. कुठलीच अडचण नसते, एकदम मोकळेपणानं. देऊ की नको हा विचार येत नाही, हे योग्य आहे की बरोबर नाही त्याचा विचार येत नाही. जे असेल ते, बरं वाईट काय असेल ते असेल, पण मित्रांच्या बरोबर तर पक्का भागीदार. हे लक्षात आहे. नवरा बायको सुद्धा एवढी भागीदार नसतात जेवढी मित्रांची भागीदारी असते. त्या पातळीला ते पोचतात ते त्याचा भरोसा नसतो. बरं, जे असतील ते फार उत्तम. आणि बुद्धानं शेवटी ते सांगितलं की पती पत्नीचं नातंसुद्धा त्या मैत्रीमध्ये परिवर्तित झालं पाहिजे. सर्वात उत्तम मित्र एकमेकाचे कोण असले पाहिजेत? कोण असले पाहिजेत? बुद्धानं म्हटले पती पत्नी सर्वात उत्तम मित्र असले पाहिजेत. आणि आपल्याकडे सर्वात मोठं महाभारत तिथेच घडतं. उठल्यापासून झोपेपर्यंत दिवसामागून दिवस जातात. काल कोणीतरी मला एक संदेश पाठवला त्या व्हॉट्सॲपवरती, कधी कधी बघतो मी. आणि काय पाठवला? एक महिला पुस्तक वाचते आणि त्या पुस्तकाचं टायटल आहे हाऊ टू किल द हजबंड. नवऱ्याला कसं मारायचं. आणि तो लेखक म्हणतो कोणाची बायको माहीत नाही बुवा. आहे ना गंमत. हे सुख संसार कधीच सुखाचा व्हायचा नाही, कधीच व्हायचा नाही. हे संस्कार जोपर्यंत माणसामध्ये रुजत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनालाच अर्थ राहत नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. हे बौद्ध बनल्याशिवाय पर्याय नाही कोणाला, कोणालाच पर्याय नाही. किमान मनुष्य जातीला तो निश्चितच पर्याय नाही. जगातले सारे धर्म पराभूत झालेले आहेत, पराभूत झालेले आहेत. जिंकलेत फक्त बुद्ध. 2,500 वर्षाच्या प्रदीर्घ काळामध्ये बुद्धाचा पराभव झालेला नाही. हे थोडंसं लक्षात घ्या. आणि जे मागासलेपणातून पुढे आलेत बाबासाहेबांच्या उपकारानं, त्यांनी तर पहिलं लक्षात घ्यायला पाहिजे ना. ते जर बुद्धाचं नावही घ्यायला तयार नाही, बौद्ध बनायला तयार नाही, तर काय म्हणायचं त्यांना. ही शुद्ध बाबासाहेबांशी केलेली बेईमानी आहे असं जर म्हटलं तर त्यामध्ये अतिशयोक्ती नाही. पण बाबासाहेबांची बेईमानी करा नाही तर नका करू. काय नुकसान होणार आहे बाबासाहेबांचं, ते तर गेले केव्हाच.
पण बाबासाहेबांच्या प्रती केलेली बेईमानी शेवटी आपल्या स्वतःच्या प्रती बेईमानी ठरते आणि त्याची फळं माणसाला भोगावी लागतात, हे मात्र चुकत नाही. आणि ती फळं आज बाबासाहेबांचा अनुयायी म्हणणारा समाज म्हणणारा भोगतो आहे, गमावून बसला आहे सर्व. आता उद्या काय होईल याची चिंता लागलेली आहे त्यांना. गोष्ट खरी आहे. 60 वर्षात केलं काय? तुम्ही निरुपयोगी होता, निरुपयोगीच राहिला, मनुष्य बनण्याचा प्रयत्न केला नाही. हा इतका सरळ सरळ धडा आहे गोष्टीचा. म्हणून त्या मैत्री भावनेमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण मित्राचा विचार करतो की त्याचं कल्याण हो, त्याचं भलं हो, त्याची प्रगती हो, त्याचं सर्व काही चांगलं हो, माझ्यासारखं त्याचं हो. कारण मित्राच्या बाबतीत सहजपणे करता येतं. आणि मग तिसऱ्या टप्प्यामध्ये थोडासा अवघड मामला आहे. मग तिथे त्रयस्थ माणसाबद्दल मैत्री भावना करायची, जो माहितीचा आहे, फक्त पाहण्यात आहे, पण जवळचा नाही, त्याच्याबद्दल रागही नाही, द्वेषही नाही, तो मित्रही नाही आणि शत्रूही नाही. त्रयस्थ आपला तिराईत. पण ठीक आहे, तिराईत माणसाला आहे, पण कधी कधी काही गोष्टी शेअर करायला मागे हटत नाही, सहजपणे करतो. म्हणून तिसऱ्या टप्प्यामध्ये त्रयस्थ माणसाबद्दल मैत्री भावना करायची. आणि चौथा टप्पा सर्वात अवघड आहे, तो म्हणजे शत्रूच्याबद्दल मैत्री भावना करायची. आपलं जे विरोधक आहे, जो आपल्याला आवडत नाही, त्या व्यक्तीबद्दल मैत्री भावना करायची की माझ्यासारखं त्याचंही कल्याण हो. मोठं कठीण काम आहे ना. वैरी म्हटलं की त्याचं वाटोळं हो, ही माणसाची भूमिका असते. आणि आता इथं त्याच्याही कल्याणाचा विचार करायचा, मनुष्य तिथपासून अडखळायला लागतो. पण त्याचंही कल्याण हो, माझ्यासारखं त्याचं सुद्धा हो. म्हणून त्या वैऱ्याच्याबद्दल. मग वैरी कोण? अनेक माणसं म्हणतात मोठ्या जोशानं कधी कधी, हां वैरी, कोणी वैरी नाही आपल्याला, सारे मित्र जगामधले. असं बोलताना मी खूप माणसं ऐकतो. खरं बोलतात? खरं बोलतात का? त्यांना एक साधा प्रश्न टाका, राजकारणी नेत्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तो म्हणतो हां मित्र, चांगला मनुष्य, सारं सगळी ठीक. असं काही बोलतो का कधी? नुसतं राजकारणी माणसाचं नाव आलं की हा बिथरला. गोष्ट खरी आहे. अरे आहे ना तुझा शत्रू तुझ्या समोरच, आणि आम्हाला सांगतो कुणी शत्रू नाही आपला, आम्ही साऱ्यांची मैत्री करतो म्हणून. त्यामुळे हेही काही सोंगढोंग आणण्यामध्ये शहाणपण नाही. आपल्या आसपास पुष्कळ माणसं आहेत जी आपल्याला आवडत नाहीत, जी चालत नाही, शत्रूसारखी वाटतात. एक आणखी उदाहरण देतो. एखादी मुलगी कोणाच्या प्रेमात पडली, आईला सांगते का? बापाला सांगते का? जरा वातावरण तेवढं तप्त नसेल तर मग चालतं, सांगून मोकळे होतात. पण वातावरण तप्त असेल तर, विरोध असेल तर पळून जाण्याची योजना आखली जाते. मग आईशी असं समजायचं, बापाशी मैत्री असं समजायचं नाही. प्रॉब्लेम आहेत ना. अरे ते तर आता पळून जाण्याच्या तयारीमध्ये नंबर 1चे शत्रू आहे ना. गोष्ट करी. आणि मी अशाही मुली बघितलेल्या आहेत, प्रेमात पडल्या, दुसऱ्याशी लग्न केलं तर आईबापावरती सुद्धा पोलीस तक्रार करून छळ केल्याचीही त्यांच्यावरती आरोप ठेवलेले आहेत. बघितलेत मी, नाही असं नाही. तेच मुलांचंही का त्याही गोष्टी सांगायला पाहिजेत. काय होतं कोणास ठाऊक, पण तो एक दिवसात चमत्कार होतो. एक दिवसात चमत्कार होता. दुसऱ्या दिवशी मुलगा सुद्धा म्हणायला होतो की मला वेगळं राहायचंय. दुसऱ्या दिवसात म्हणजे लाक्षणिक अर्थानं कधीतरी म्हणायला लागतो मला वेगळं राहायचं का? अरे जे आईबाप एवढे प्रिय, एवढे लाडाचे, यांनी सर्व काही केलं, आणि आता एकदमच
ते शत्रू कसे काय झाले? बरोबर आहे ना? कुठल्या तरी एका मुलीनं म्हटलं, मुलींना सुद्धा अधिकार द्या आपल्या आई वडिलांना सांभाळण्याचा, म्हणजे वृद्धाश्रम नष्ट होतील. मुलींना सुद्धा अधिकार पाहिजे आपल्या आई वडिलांना सांभाळण्याचा, म्हणजे वृद्धाश्रम नष्ट होतील. मग एकाने त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया दिली, तो अधिकार मिळाल्यास काय अडचण नाही, परंतु आपण सासू सासऱ्याला जर आई वडील मानायला लागलं तर काही हरकत आहे का? पण ते मानायचे नाहीत ना. आई वडील कोण? फक्त माझे तेच. सासू सासरा आईबाप होऊ शकत नाहीत. म्हणजे परत तुझं माझं आलंच ना. कुठेतरी दुरावा आहेच, कुठेतरी अंतर आहेच, कुठेतरी विरोध आहेच. मनुष्य म्हणून एकमेकाचा विचार करण्याची क्षमता नाही, लायकी नाही. स्वतःला मनुष्य का म्हणता? यू आर अनफिट टू लिव्ह ॲज अ ह्युमन बिईंग. मनुष्यासारखं जगण्यास आपण अनफिट आहोत, अपात्र आहोत, असं त्याचा अर्थ आहे. म्हणून बुद्धांना फार महत्त्वाचा क्रायटेरिया सांगितलेला आहे की आपल्या स्वतःच्या कल्याणाचा विचार सोडायचा नाही, तो धरून ठेवायचाच, पण तो त्याप्रमाणे इतरांच्या कल्याणाचा सुद्धा सातत्यानं विचार करायचा. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. आणि हाच विषय पुढे नेताना मग बाबासाहेबांनी फार मजेशीर लिहिला आहे की तुम्हाला सज्जन आणि न्यायी मनुष्य ओळखायचा असेल तर 4 प्रकारचे भेद तुम्ही जाणले पाहिजेत. भिक्खूंनो, एक प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी झटतात परंतु परकल्याणाचा विचारही करत नाहीत. पुन्हा तेच आहे क्रायटेरिया. तो न्याय देऊ शकत नाही. आणि राजकीय जीवन आपल्याला सातत्यानं हे पाहायला मिळतं की आमचंच खरं, बाकीच्यांना आम्ही जुमानणार नाही. तो अमुक शत्रू तमुक शत्रू. अरे उघड शत्रुत्व करणारी माणसं, त्यांना आपण नेते का मानतो? आमच्या जीवनाचं बरं वाईट करण्याचे अधिकार आम्ही त्यांना का देतो? हे अज्ञान या देशामध्ये आहे. आणि म्हणून त्या माणसाला हा सज्ञान करणं गरजेचं आहे. त्या माणसापर्यंत बुद्धाचा धम्म पोचवण्याचं गरज आहे. तर त्याला अक्कल येईल आणि तो न्यायाच्या बाजूने उभा राहील, अन्यायकारकांना आपल्या जवळ करणार नाही. हे पक्ष स्थापून होणारं राजकारण नाही, हे चळवळी करून होणारं राजकारण नाही. मनुष्यामध्ये परिवर्तन घडून आणून ते राजकारण सिद्ध होतं. आणि असं राजकारण सिद्ध करण्यासाठी बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मला भारत बौद्धमय करायचं आहे. काही लक्षात येतं? आज गरज आहे देशाची भारत बौद्धमय करण्याची. ज्यांना संविधान टिकवायचं आहे, भारत बौद्धमय करण्याचं काम हाती घ्या. ज्यांना इथला अन्याय अत्याचार नष्ट करायचा आहे, भारत बौद्धमय करण्याचं काम हाती घ्या. स्वतः बना आणि त्या कामाला लागा. जास्तीत जास्त लोक जेव्हा आपलं मनुष्यत्व ओळखायला लागतील, न्याय कशात आहे अन्याय कशात आहे हे समजायला लागतील, आपल्या कल्याणाबरोबर दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करणं ही खरी माणुसकी आहे हे जाणायला लागतील, तेव्हा या देशामध्ये परिवर्तन होईल, तेव्हा अन्यायाचं निर्मूलन होईल, तेव्हा संविधानासारखी सच्चाई जी ती चिरंतन राहील. याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि हा मार्ग बाबासाहेबांनी सांगून सुद्धा कोणाच्या लक्षात आला नाही. ही कमजोरी आहे. कोणत्या न्यायाची भाषा करता? स्वतः न्यायी बनायला शिका, न्याय समजायला शिका, न्याय कसा होतो ते जाणायला शिका. तेव्हाच खऱ्या अर्थानं न्यायाचा मार्ग चोखाळता येईल, नाही तर न्यायाचा मार्ग चोखाळता येणार नाही. नुसतं बाबासाहेबांच्या नावानं कोणी कबूल करणार नाही की तुम्ही न्यायी आहात म्हणून. नुसतं बाबासाहेबांचं नाव घेतलं म्हणजे कोणी तुम्हाला त्यांच्यासारखं श्रेष्ठ मानणार नाही आणि कोणी तुमच्यापुढे झुकणारही नाही. ही गोष्ट तितकीच खरी आहे. म्हणून न्यायी बनणं हा आपला अधिकार आहे, ती आपली किंमत आहे. आपण स्वतः न्यायी बनलो तर आम्हाला बाबासाहेबांचा सुद्धा सपोर्ट घेण्याची गरज नाही. आमच्या न्यायी बनण्याकडे पाहून मनुष्य त्या पाठीशी उभा राहणार आहे. भिक्खूंनो, एका प्रकारची माणसं स्वकल्याणासाठी झटतात परंतु दुसऱ्याच्या कल्याणाचा विचारही करत नाही.
ते न्याय देऊ शकत नाहीत आणि ती सज्जन माणसं म्हणून सुद्धा ओळखली जाऊ शकत नाहीत. अशा प्रकारची माणसे स्वतःमधील विषयवास्तेचे निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्यांनीही विषयवास्तेचा त्याग करावा म्हणून त्यांना कधीही आग्रहाने सांगत नाहीत. ते आपल्या मनातील क्रोधाचे निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्यांना क्रोधाचा त्याग करण्याबद्दल निक्षून सांगत नाहीत. ते स्वतःमधील अविद्येचे निर्मूलन करतात, परंतु ते दुसऱ्यांना त्यांच्या अविद्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगत नाहीत. थोडक्यामध्ये स्वतः काही प्रमाणात मनुष्य सज्जन बनण्याचा, माणुसकीने जगण्याचा प्रयत्न करतो, पण दुसऱ्याकडे लक्ष देत नाही. तोही न्याय देऊ शकत नाही, त्याच्यातून न्याय होऊ शकत नाही. असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाळीत असतो, परंतु तो दुसऱ्यांच्या कल्याणासाठी झटत नसतो. दुसऱ्या प्रकारची माणसे ही परहितासाठी झटतात, स्वहितासाठी नाही. ते आपण मगाशी बघितलं. भिक्षूंनो, तिसऱ्या प्रकारची माणसे स्वहितासाठी अथवा परहितासाठीही झटत नसतात. ते तर एकदम निरुपयोगीच. भिक्षूंनो, चौथ्या वर्गाची माणसे स्वकल्याण आणि परकल्याणासाठी झटत असतात. अशी माणसे स्वतःमधील विषयभावना, क्रोध, अविद्या यांच्या नाशासाठी झटत असतात. त्याचप्रमाणे दुसऱ्यांना ते विषयवासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनासंबंधी आग्रहानं सांगतात. अशी माणसे स्वहित व परहितासाठी झटणारी होत. या शेवटच्या प्रकारच्याच माणसांना न्यायी आणि सज्जन समजावं. थोडक्यामध्ये आजच्या काळामध्ये माणसाला जर न्याय मिळायचं असेल तर न्याय कसा होतो आणि न्यायी माणसाकडूनच होऊ शकतो हे शिकल्याशिवाय पुढचं पाऊल पडणार नाही. अशा प्रकारची न्याय देण्याची योग्यता राजकीय माणसामध्ये असते. कितीतरी गुन्हेगारच असतात आणि स्वार्थीपणाला तर काही मर्यादाच नसते. इकडे 40-50 वर्ष नोकरी करूनही कुठला नोकर कोट्याधीश बनत नाही. गोष्ट खरी आहे. 40-50 वर्ष खपतो, नोकरी करतो, चाकरी करतो, कष्ट करतो, एक दिवसाची गोष्ट नाही. पण इथे 5 वर्षामध्ये कोणी कॉर्पोरेटर झाला की लखपती तरी बनतोच, दुसऱ्यांदा झाला तर करोडपती बनतोच. ही तर गोष्ट खरी आहे. अरे चोरांचा बाजार आहे हा. कधी बघायचं त्या चोरांच्याकडे चोर म्हणून आणि त्यांच्यापासून न्यायाची अपेक्षा बाळगता, त्यांच्यापासून माणुसकीची अपेक्षा बाळगता. वेळ लागेल की काय या लोकांना. अशी याची भारताची स्थिती आहे. म्हणून कधी कधी दुर्दैवानं म्हणावं लागतं की हा पागलांचा देश आहे. भारत हा मोठा पागलखाना आहे. प्रत्येकाकडे आपापल्या आयटीत पागलपण करतो. ही परिस्थिती आहे. संत सांगतात मनुष्य बना, आम्ही मनुष्य बनायला तयार नाही. त्या माणसाची पूजा करा, आम्ही माणसाची पूजा करायला नाही, आम्ही गायीची पूजा करायला तयार आहोत. हे प्रकार आहेत. तर या दृष्टीने आपल्याला जर या देशामध्ये न्याय स्थापन करायचं असेल, अन्यायाचं निर्मूलन करायचं असेल, तेवढं पराकुटीचं परिवर्तन घडवून आणायचं असेल तर स्वतः इमानदारीनं बौद्ध बनणं आणि बाकीच्या लोकांनाही त्या पद्धतीनं बौद्ध बनण्याचा प्रयत्न करणं हे एकमात्र आदर्शाचं काम आहे. स्वतःच्या कल्याणासाठी झटणं, दुसऱ्याच्या कल्याणासाठी प्रयत्न करणं. तरच आपण न्यायी बनू, तरच आपण सज्जन बनू, तरच आपण स्वतःला मनुष्य म्हणून उन्नत करू शकू आणि त्याचबरोबर इतरांच्या सुद्धा तशाच मनुष्य म्हणून उन्नतीचा मार्ग प्रत्यक्ष कृतीमध्ये आणू शकू. हा बाबासाहेबांनी दिलेला आदर्श आहे. हे बाबासाहेबांचं कार्य आहे. जो हे कार्य करत नाही तो बाबासाहेबांचं कुठलंच कार्य करत नाही. उलट त्यांचं खच्चीकरण करतो, त्यांना बदनाम करतो, त्या विरुद्ध बघून बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं ते नष्ट करून टाकतो, ते प्रदूषित करून टाकतो, असं त्याचा अर्थ होईल.
आज शिकण्याची वेळ आलेली आहे. धम्माच्या प्रचारासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत. धम्माचा प्रचार म्हणजे स्वतःच्या कल्याणाची कास धरणं आणि दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटणं, त्यातून न्यायी बनणं आणि सज्जन बनणं. आपल्यापुढे फक्त एवढा एकच पर्याय मोकळा आहे, दुसरा कुठलाही पर्याय मोकळा नाही. मला वाटतं आपण त्याची कास धरूया, ती त्यांनी धरावी अशी अपेक्षा बाळगूया. आणि बाबासाहेबांनी इतकी विलक्षण शिकवण दिली आपल्याला, ती आपण कधी लक्षात घेतलेली पण आत्ता लक्षात घेतो आहे. म्हणून त्यांच्याबद्दल अत्यंत अनुग्रहित राहून, त्यांच्याबद्दल अत्यंत आभारी राहून आपण हे प्रकरण इथेच थांबूया. जय भीम.